सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदही नाकारण्यात आलं होतं आणि त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुनगंटीवार नाराज होते असं कळत होतं। त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजामध्ये देखील सहभाग घेतला नव्हता आणि आता ते मात्र नितीन गडकरींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज मुनगंटीवार थेट नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आता समोर येते। सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते। अधिवेशनाच्या कामकाजामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला नव्हता आणि त्यामुळे आपण बघतोय आता ते थेट नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। नितीन गडकरी यांची भेट घेऊन काय नेमकी चर्चा होते पाहावं लागणार आहे। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। पराग, काय अधिकची माहिती? मुनगंटीवार हे गडकरींची भेट घेणार आहेत, गडकरी त्यांची समजूत काढू शकतात का? काय होऊ शकतं या चर्चेमध्ये? सध्या नेमकी भेट कशासाठी होता हे कळू शकलं नाही, कारण की शेवटी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार कदाचित त्यांना सहज भेटायला सुद्धा जाऊ शकते किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराज असल्यामुळे भेटायला जाऊ शकते का अशीही चर्चा एक होते आहे। नाराज नाही असं ते म्हणून जरी दाखवत असले तरी मंत्रिपद डावलल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला नाही, त्यामुळे नाराज आहे हे कुठेतरी स्पष्ट होत आहे। जरी तोंडाने त्यांची नाराजी व्यक्त करून दाखवत नसली तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाते ते पाहावं लागेल। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं का पक्षाने त्यांच्यासाठी संघटनेची वेगळी जबाबदारी ठेवली असल्यामुळे मंत्रिपद दिलं नाही असंही बोललं जातं। त्यामुळे या सगळ्या घडामोडी होत असताना आज गडकरींची भेट घेण्यासाठी नेमकं काय आले हे सुधीर भाऊ जर बोलले। या भेटीनंतर नेमकं काय आता घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।